पाऊस जोरात आल्यामुळे मी एक रेनकोट वगैरे घातलाय. आता मेन जंगल लागले आम्हाला. पानं वगैरे आहेत चढायला. मेन स्टार्ट झालं आता. हे एवढे मोठे काटे आहेत बघू शकता तुम्ही. व्ह्यू 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 बघा. गुड मॉर्निंग एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आज आपण आहेत नेरळला. नेरळ म्हणजे नेरळ प्रॉपर नेरळमध्ये नाही, आपण नेरळच्या खूप आतमध्ये मालेगाव म्हणून आहे. तर रिसेंटली आपण ब्लॉग टाकलेला आता महाबळेश्वरचा, परत तावली वॉटरफॉल. तर मिलिंद शेठ म्हणजे माझे काका, त्यांचा फार्म हाऊस आहे. तर आज आम्ही थोडक्यात म्हणलं गेलं तर आम्ही आज ट्रेक करून वरती जाणार आहे डोंगरावर. ते मागचा इकडे जाणार आहे वरती. तो मी या नंतर मी तुम्हाला व्ह्यू दाखवलच तो. आणि टेंट वगैरे तिथं जाऊन आमचा चालू आहे विचार जरा. मग ते तिथं जाऊन बघूया. आणि आपला फार्म हाऊस बघा तुम्ही. 2-2 पूल आहेत. पण विषय असा झाला, मी काकाला बोललो भरायला, पण लाईटीचा इश्यू असल्यामुळे ते सक्सेस नाही झालं. पण हा तुम्ही व्ह्यू बघू शकता. इथे आपला फार्म हाऊस आणि ही आहे ग्रीनरी. आणि हा तुम्ही बघू शकता काय फॉग आलाय बघा तुम्ही. फार्म हाऊस पासून हा व्ह्यू एक नंबर. आपल्या फार्म हाऊसच्याच पुढे एक मंदिर आहे आणि ही आपली कार. आणि हा तुम्ही मंदिर बघू शकता मागं. आम्ही चाललोय आता कशेळला, कारण सामान घ्यायचं आहे आम्हाला थोडं. तर माळेगाव पासून 7-8 किलोमीटर आहे. तर काका ड्रायव्हिंग करतायत आणि मागं आहेत राजदादा. आम्ही दूध वगैरे घेतलं. आता गाडी ड्राईव्ह करून आपण आता गाडी ड्राईव्ह करून आपण निघूया आपल्या मालेगावला. ओ ये गाडी कशी असेल. तुमचं पॅकअप चालू आहे सगळं आता वरती जाण्यासाठी. बघू शकता तुम्ही. फायनली आमचा पॅकअप वगैरे सगळं होऊन आता आम्ही निघतोय. ही आमची पब्लिक आहे बघू शकता तुम्ही. हे सूरज दादा आणि राज दादा. मी स्टोरी वगैरे लावतो, ते तुम्हाला दिसला असेल. अशाच नवीन नवीन व्हिडिओ त्यांच्या पेजला येत राहतील. त्याचा पॅकअप झालाय. पिशवी वगैरे दिलेलं आहे, जड आहे जायला. आता हे घेऊन चढायला लागल. लय कटकट आहे. मस्त फॉगी फॉगी झालंय. लय मजा येणार आहे. लाय 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 मजा येणार आहे बाई. मित्रांनो मी आता आम्हाला चढायचे वरती. काय व्ह्यू आहे बघा तुम्ही वरचा. धबधबे वॉटरफॉल वगैरे खूप आहेत. खूप ॲडव्हेंचर होणार आहे हा ब्लॉग. चिखल बघा, चिखलातून जावं लागणार आहे. तो ब्लॉग कंटिन्यू करा. या ब्लॉग मध्ये खूप मजा येणार आहे. झाला पण नाही आणि माझी चप्पल तुटले. खूप बेकार कंडिशन आहे. आणि एक दादानी मला त्याची चप्पल दिली. ते एक बरं काम झालंय. क्रॉस केला आम्ही ते. एवढं थंड पाणी आहे मित्रांनो, खूप थंड आहे. दगडी वगैरे आहे त्यामुळं एकदम सावकाश जायला लागतंय. आणि अशा या घनदाट जंगलमधून आम्ही चाललोय. एक हे थैली पिशवी तुम्ही लावली इथं, खांदाची पूर्ण लागणार आहेत. आपल्याला या धबधब्यापर्यंत पोहोचायचे.
इथं पब्लिक गेले पुढं आणि आम्हाला रस्ता काय माहित नाही. एक इकडे जातोय, इकडे जातोय, असा आवाज काढून थोड्याशा पुढं आलोय आणि जोराचा पाऊस सुरू झालाय. माग पूर्ण फॉग आहे. हे आमचे लाडके काका. पाऊस जोराचा आल्यामुळे मी एक रेनकोट वगैरे घातलाय. आम्ही इकडे पहिल्यांदाच आलोय आणि आम्हाला काहीच माहित नाही, म्हणून गावातला आमचाच नातेवाईक आहेत, तर तो आमचा गायडन्स आहे. बघू शकता तुम्ही. हॅलो गाईज, आम्ही चाललो आता पदराला. काय खेकडे चिंबोऱ्या मुठे मिळतील ते आणायला. असंच तिकडे आम्ही ट्रेन लावणार, ट्रेनमध्ये राहणार, रात्रभर फिरणार आणि खूप मजा करणार आहे आम्ही तिकडं. खूप मजा करणार. आणि हे दादा आमच्या लास्ट पर्यंत राहतील आणि सांगतील आम्हाला कुठं काय काय आहे. तर दादाला त्या सगळं माहिती इकडचं, कारण तो सगळीकडे फिरलाय, त्याला कोणा ना कोणा माहिती इकडचा. प्रॉपर बेचकी सगळा घेऊन फुल तयारीशी आहे. आता मेन जंगल लागलंय आम्हाला. पानं वगैरे आहेत चढायला. मेन स्टार्ट झालाय आता. सापांची पण इथं खूप भीती आहे, तर नीट बघून आम्हाला जायला लागेल. आता थोडं ऊन आलंय बघा. हे एवढे मोठे काटे आहेत, बघू शकता तुम्ही. तर नीट आम्हाला जावं लागेल इथून. हा, आधीत मधीत खूप असे अडचणी येणार आहेत, तर फेस करत जायचे आम्हाला. पूर्ण झाले. वा, पूर्ण निघाले. एनर्जी पूर्ण डाऊन झाले. आणि हे दादा आहेत ते येत असतं तिकडं, तर त्यांना इकडचं सगळं प्रॉपर माहिती आहे सगळं. आपण जो तावली वॉटरफॉल एक्सप्लोअर केला तो काहीच नाही याच्या पुढं. खूप दम लागलाय. आणि जे आहे ना पिशवी, तुम्हाला वाटत असेल हलकी, पण एवढी जड आहे ना खूप. पूर्ण झाली. पूर्ण एनर्जी पूर्ण डाऊन आहे. खूप अवघड आहे इथून बघा. खूप डेंजर आहे. पोरं काढायची वेळ आली आता. डर के आगे जीत है. सरळ डायरेक्ट सरळ चढतोय. पाऊस खूप जोरात आलाय वरती येऊन. व्ह्यू बघा. ओ, असंख्य सुंदर सह्याद्री. परत थांबलोय थोडा, कारण अजून वरती आहे आणि माझी एनर्जी तर पूर्ण गेली आता. असते त्याची एनर्जी आहे वाटतं. डेव्हलपमेंट कंपॅरिझन फोटो टाकला पाहिजे. तिथे ऊन पडले. इथं बसलेलो मस्त आहे की आम्ही. खूप मस्त वाटतं इथं. आम्ही आता खूप वरती चढून आलोय, तरी अजून पण आम्हाला एक 5-10 मिनटं लागतील. एक थोडंसं राहिले, मग वरती जाऊन एक मोठा माळ लागेल. तिथे आम्ही टेंट लावून काय जेवण वगैरे बनवू. मग तिथे जेवू वगैरे. रात्रीच्या चिंबोऱ्या पकडायला जाऊ वळाला. बरोबर. फायनली आम्ही आलोय वरती पोचलोय आम्ही. पण त्यांचं चालू आहे जरा अजून वरती जायचं. पण मला तरी वाटतंय का आपण आता लास्ट स्टॉप आहे आपला, म्हणजे आपण आल्यावरती. तुम्हाला ब्लॉगमध्ये सोपं दिसत असेल, पण खूप रिस्की तर नाही बोलता येणार.
खूप स्ट्रगल म्हणजे कसं सांगू तुम्हाला, खूप एनर्जी लागते त्यात. बॅग घेऊन चढणं, वजन घेऊन चढणं, म्हणजे आता वरती येतोय तर बॅगी वगैरे तर असणारच, स्टेला असेल तर हालत पूर्ण झाली पूर्ण. पण व्ह्यू एक नंबर आहे आणि आम्ही इथं फायनली पोहोचलोय. आम्ही आता पाणी शोधतोय आम्हाला जेवणासाठी. तर इथं ते खुबे वगैरे आहेत ते तुम्ही आता बघितले असेल, तर ते आम्ही आता जमा करतोय आणि ते त्याची भाजी वगैरे करणार आहेत. तर खूप मजा येणार आहे. आणि आपली पब्लिक बसली इथं, दाखवतो तुम्हाला. तर आम्ही आता टेंट लावतोय, बघू शकता तुम्ही. सगळ्यांना काम वाटून दिलेत. काही गेलेत पाणी बघायला म्हणजे पाणी घ्यायला वगैरे आपल्याला जेवणासाठी. बाकीचे ते मी बोललो ते खुबे बोललो ना, ते त्यासाठी गेलेत अर्धे. सगळ्यांना काम वाटून दिलेत आणि आम्ही आता टेंट लावतोय. दादा आणि मी आहे मस्तपैकी, बघा. आपला टेंट झालाय मित्रांनो. एक टेंट लावलाय आम्ही, आता सेकंड दुसरा आपण लावूया तो. फायनली दोन्ही पण टेंट आम्ही लावलेत. आमचं काम आम्ही रेडी करून ठेवलंय, आम्हाला टेन्शन नाही आता काय. बघू, हा एक टेंट, मागचा एक टेंट. टेंटचा सेटअप झाला आमचा. आता आपण येऊया जेवणाकडे. काकाने लावलाय सेटअप बघा, मस्तपैकी चिकन आहे. पाणी ठेवलंय. आता आम्ही पाणी आणायला चाललोय. परत आम्हाला काम लावलंय आणि तांदूळ वगैरे आहेत दादाकडं, ते धुवून आम्ही जाणार आहेत. आणि इथं वहळ थोडा काहीतरी आहे, हा आवाज येत असेल. तर आता आपण घेऊया, बघा तुम्ही. पाणी भरूया, पाणी. तो दादा गेलाय तिकडं, मी भरतो इकडं. तो दादा गेलाय कढीपत्ता आणायला तिथं वाटतं. आपला टेंट झालाय, टेंट मध्ये जाऊया ना भाई. मी रेनकोट काढतो मग जातो. भाई कसं आहे काम. मी रेनकोट काढतो आणि मग आतमध्ये जातो, कारण की ना सगळं ओला ओला होईल. आतमध्ये जाऊया आपण. ओ ये, हो माय भाई, काय सुकून आहे, एक नंबर. दोघांसाठी ठीक आहे. आले मस्त. आम्ही आता टेंट वगैरे लावले, आम्ही पाणी पण आणलं आणि आता बसलोय. हा एकदम सुख काय ते इथे मस्त पैकी. आता आपण जेवून घेऊया, मस्त पैकी. आता आपण जेवून घेऊया. आणि पूर्ण अंधार झालाय बघा, कुठंच काय लाईट नाही, फक्त आमचे टेंट आहे. टेंट मध्ये पण लाईट नाही, अंधार.